नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. पाहू शकता आपला व्ह्यू कसा आहे. मित्रांनो, आज आम्ही निघाले अलिबागच्या दिशेने. रिक्षावाल्यांनी आपली रिक्षा मधूनच आहे घालायची. आमचा नाश्त्याचा बजेट एवढा आहे की आम्ही वडापाव खाणार आहे. ऐक ना भाई, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझा ना ब्लॉग चालू आहे. तू ब्लॉगमध्ये ना तू फोन केला आहेस माहिती आहे मला थोडा प्रॉब्लेम होत आहे. हीच गाडी काय दिसते रे खतरनाक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. पाहू शकता आपला व्ह्यू कसा आहे. तर आपण आता चाललो आहे अलिबागला. आपल्याला एक प्री वेडिंग शूट दाखवतो मी. कॅमेरा असा माउंट केला वरती स्ट्रॅप लावून. तुम्हाला दिसत असेल, दिसतंय का स्ट्रॅप केला कसं आहे खतरनाक हा. तर मित्रांनो, आज आम्ही निघाले अलिबागच्या दिशेने. हा आमचा अलिबागला जायचा रस्ता. पहिला आम्ही निघणार कुठून रे? ऐरोलीमधून काय हे काय घनसोली. अरे बाबल्या, यांचा तर जगाला त्रास झालाय. हा नाही ते काय त्रास झाला. अक्कल नसल्या का गाडी चालवत. आता मी तुला दाबणार तुझ्यात चमत्कार. हा नाही ते काय निसता त्रास यांचा. हे मस्त व्यू असेल पण ह्याचा. काय माहिती कसा दिसतंय याच्यामध्ये. मित्रांनो, आपला 2 दिवसाचा प्रवास आहे अलिबागचा. 2 दिवसामध्ये आपल्याला प्री वेडिंगसाठी लोकेशन आपलं नागाव बीच आणि रेवदंडा बीच आहे. तर नागाव बीचच्या इथे आपल्याला बीच आहे आणि त्या बाजूला एक आपलं रिसॉर्ट आहे, द व्हाईट हाऊसमध्ये आपण शूट करणार आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड डेचा प्लॅनिंग आपला रेवदंडाचा आहे. तर रेवदंडाला आपण फोर्टला पण जाणार आहे. बघू प्लॅनिंग कसं काय होतं आहे, कारण सगळ्या गोष्टींचा आपलं एक स्क्रिप्ट ठरलेली आहे की आपल्याला व्हिडिओ कशी शूट करायची, काय करायची, त्याप्रमाणेच आपण वर्कआउट करणार आहे पूर्ण त्यावरती. त्याच्याशिवाय आलतू फालतू आपण शूट नाही करत. आपण चिरीमिरी नाही रे, आपण डायरेक्ट आपण मोठे बॉम्ब फोडतो. नाही काय साधारणतः कसं मी जिथे राहिला तिथं माझ्या पट्ट्यात पण असे भरपूर असे राहिलाच फोटोग्राफर. पण काय आजच्या तारखेला कसं झालं, ह्या बजाज फायनान्स आणि लोन EMI गोष्टीमुळे लोक सगळं घेत सुटलेत. हे घे ते घे, हप्त्यावर घ्यायचं, पण वापरायची अक्कल कोणाला नाही आहे अजून पण धड. म्हणजे मी कोणाचं नाव घेऊन कोणाला कुठल्या हेतूने बोलत नाही, जे आहे ते सांगते. अर्धे तर असेच मार्केटमध्ये की ज्यांच्याकडे कॅमेरा भले 4 लाखाचा आहे पण नॉलेज 10 रुपयाचं पण नाही त्यांना, की म्हणजे कसं शूट करायचं, काय करायचं, एडिट कसं करायचं, कुठली गोष्ट क्लायंटपर्यंत कशी पोचवायची. मार्केटिंग स्किल्सच नाही आहेत कोणाकडे, कसं काय करायचं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे, मार्केटमध्ये डिले होतात कामाचे, माझ्याकडून पण डिले होतात. अल्बम डिलिव्हरी असू, काही असू, डिले होतात. डिले प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये कधी फोटोग्राफर चुकीचा कधीच नसतो. क्लायंटची पण चुकी असते. क्लायंट टायमावरती सिलेक्शन देत नाही, काही देत नाही, म्हणून ज्या गोष्टी टायमात होत नाहीत. पण तरी पण तुम्हाला क्लायंट बोलून दाखवणार की अरे 3 महिने झाले माझं काम नाही भेटलं, 2 महिने झाले माझं काम नाही भेटलं. आणि जेव्हा तुम्ही त्यांना फोन करणार तेव्हा ते तुम्हाला सांगणार की अरे आम्ही जरा बाहेर आहे, अरे आम्हाला सुट्टी नाही. म्हणजे क्लायंट त्याच्या सुट्ट्यानुसार प्रेफर करतो की हा मला शनिवार रविवार सुट्टी आहे, मी शनिवार रविवारच आता काम करणार. मग शनिवार रविवारच मी आता फोटोग्राफरला फोन करून माझी पुढची कामं करतो. पण कसं आहे, जसं कॉर्पोरेट लाईफमध्ये सॅटर्डे संडे सुट्टी असते, तसं आमच्या लाईफमध्ये सॅटर्डे संडे आमचं काम चालू असतं जास्त. त्याच्यामुळे आम्ही कॉल अटेंड करत नाही. मग त्याच्यावरून का वाद वाढतात, भांडणं वाढतात. अरे तू माझा कॉल नाही उचलला, असं नसतं. तुम्ही प्रेफर करणार तेव्हा आम्ही फोन उचलणार नाही. आणि तसं तुम्हाला पण हॉलिडे, तसे आम्हाला पण हॉलिडे. तुम्ही संडेला फोन करणार, बोलणार की आमचं काम तिथं मिळणार नाही. इट्स अँड क्लिअर स्टेटमेंट. मित्रांनो, आता मग पोचलो नेरूळ खारघरच्या मध्ये. आणि ते एवढी ट्रॅफिक लागली रस्त्याला, वैताग आलं, नको झाले. किती वाजता निघालेलं बघा, वाजले किती घड्याळामध्ये. एवढा वैताग आला या रस्त्याला. अर्धे तर मंदळ ड्रायव्हर आहेत, ज्यांना गाडी चालवायचं नॉलेजच नाही, अक्कलच नाही कशी गाडी चालवायची. यांना आपल्या इथं पण ना फॉरेनसारखं लायसन्स पाहिजे, लायसन्स टेस्ट. एवढे जण फेल होतील ना, कळणार नाही त्यामध्ये. इनोवा क्रिस्टा आपली आवडती गाडी. इथं माहिती वरती पडक आहे, माहिती आहे ना. तिथे गेलेलो रे मी. आता परत एकदा जायचं आहे, तिकडून फिरून रस्त्यावरून त्याला. इथून आहे ना, गावातून इथून पण आहे, पुढून पण आहे, आपलं मागून पण आहे, नेरूळमधून पण आहे. मला पण जायचं. लोकेशन चांगली असेल वरती. शूट अलाउड नाही वरती. ती ट्रेनवाली लोकेशन कुठे रे? माहिती आहे, ट्रेन दिसतं डोंगरामधून अशी जाताना इकडं. ते शूट आउट वडाळची शूटिंग झाली तिथं. हमको पूछ ना, नेरूळमध्येच ती पण जागा.
असं बोगदाच्या वरती उभं राहायचं, खालून ट्रेन आता शूट आउट वगैरे झालं ना, त्याचं शूटिंग झाली आहे ती. आणि आपण जी गाडी चालवत होती आपल्या गरीबाची मारुती बलेनो, जिला ॲव्हरेज भरपूर आहे पण ठोकल्यावरती काय होईल ते माहिती नाही, राहील का नाही राहील काहीच माहिती नाही गाडीचं. राम भरोसे आहे गाडी, राम भरोसे. आपल्याकडे बलेनोचा टॉप मॉडेल आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपली स्वामींची मूर्ती, हा दिलेला आरसा जो आम्ही कधीच बघत नाही. मग काय, हा आमचा मॅप बघा, किती सुंदर मॅप आहे बघा. त्यात सगळं दाखवतो तुम्हाला, तुमचं घर कुठं आहे, काय कुठं आहे, कुठं जायचं आहे, लोकेशन. ही AC तुम्ही बघितली ना, तुम्हाला दाखवतो. ही AC, ह्याला AC बोलतात. हे कंट्रोलर आहे त्याचं. ही बटन आहे, ते म्युझिक कंट्रोल होते. इथून फोन उचलतात, इथून कट करता, इथून कमांड देऊ शकता तुम्ही. हा ACचा विंड आहे. अशा खूप साऱ्या फॅसिलिटी आपल्या गाडीमध्ये, ज्या BMW त्या आपल्या गाडीत आहेत. म्हणून आपली पण BMW आहे दुसरी. फक्त हा लोगो नका बघू. बघा आता वाटते ना तुम्हाला BMW. यस. कुठं? हां, हे आपले रस्ते. तर मित्रांनो, आम्ही थांबलो डिझेल टाकायला आपल्या पनवेलच्या इथे. बघा ना गाडीचा व्ह्यू, पेट्रोल पंप, जिओचा पेट्रोल पंप किती सुंदर आहे. हा आमचा ओम. तर बॅकलाईटनी ऊन आहे म्हणून बघा असं मी दिसेल तुम्हाला एकदम प्रॉपर. डिझेल गाडी काय दिसते रे खतरनाक. आता आपण पोचलो आहे वडखळच्या इथे. जस्ट ना आम्ही आता नाश्ता केला भरगच्च, म्हणजे 5 भजी खाल्ले आम्ही बटाट्याच्या मस्तपैकी. आणि आता पुढचा प्रवास. तर मित्रांनो, अलिबागच्या पुढं आलं ना, वडखळपासून, आपल्या अलिबागच्या पुढं नाही, सॉरी, माय मिस्टेक. तर मित्रांनो, वडखळच्या पुढं आल्यावरती ना ह्या रस्त्याला ट्रॅफिक लागली आहे पूर्ण. अख्खा रस्ता एवढा घाण आहे की कधी यांना असं वाटतं की हा रस्ता कधी बनलाच नाही आयुष्यात. एवढा रस्ता घाण आहे आणि पूर्ण ट्रॅफिक जाम झाले. 11 वाजून 5 मिनटं झालेत, अजून जाम आहे. वैताग आला आता मला वाटतं 12 वाजता 1 वाजता पोचू आम्ही अलिबागमध्ये. मग डायरेक्ट तिकडे जाऊन जेवण, पोट भरून जेवण वरपायचं तिकडे जाऊन. फायनली मित्रांनो, खूप अशा प्रवासानंतर आपण पोचलो आहे अलिबाग नगरीमध्ये. अलिबाग म्हणजे आत्ताची अलिबागचा घाट लागलाय. इथं वरती बोर्ड या झाडामुळे झाकला गेला. इथे लिहिलेलं आहे अलिबाग नगरीत आपलं सहर्ष स्वागत. इथे लिहिलं आहे मुरुड बीच वगैरे. तर फायनली आपण अलिबागच्या पट्ट्यात आलेलो आहे. आणि आता हा अलिबागचा घाट आहे, हा छोटासा घाट 20 मिनिटाचा. ह्या 20 मिनिटाच्या घाटानंतर आपल्याला रस्ता लागणार अलिबागच्या आतला, जो रस्ता आपल्याला नागावला जातो त्या रस्त्याचा एक प्रवास अजून आपल्याला गाठायचा आहे. म्हणजे साधारणतः आपण प्रवास सकाळी चालू केला 8:30ला 12 वाजले. एवढी ट्रॅफिक या रस्त्याला. रस्ता मेन म्हणजे रस्ता खूप खराब झाला इकडचा. खूप अरे कुठं नेऊन ठेवलंय अलिबाग माझा, असं झालं इथं आता. तो महाराजांचा तळा असं वाटते आहे ना. असतो महाराजांचा पुतळा. इथून जायचं आतमध्ये. वा वा वा. तुला ते माहिती आहे कोळीनबाई, त्याची आई विक्रांत मुंबईकरची. ते काय इथं लेपला कोळीनबाई. हा आहे का इथे कोळीनबाई. तर फायनली आपण पोचलो मित्रांनो नागावमध्ये. पण इथं पण ट्रॅफिक आहे. ठीक आहे, समोर नागाव बीच, इकडे आपला बीच. तरी पण इथं पण ट्रॅफिक आहे. वैतागला होता ट्रॅफिकला. असं वाटतं इथून पुढं सॅटर्डे संडे शूटला आलंच नाही पाहिजे नागावला. फायनली मित्रांनो, आपण हॉटेलच्या गेटवरती आलेलो आहोत. हे आपल्या लेफ्ट साईडला हॉटेल, हे आहे आपलं हॉटेल. वा हॉटेलवर तुम्ही बघू शकता वरती काय मस्त कपडे सुकायला घातलेले आहेत. हे बघ रे कुठून रस्ता आहे. हा आपली गाडी इथेच लागते बस.